राज्यामध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमचा चौथा बळी। पुण्यामध्ये आज एकाच दिवसामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू। तर राज्यातील एकूण रुग्णसंख्या 140च्या वर। पुण्यातील रुग्णसंख्या ही 130 वर। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवलं मंत्र्यांचं वेळापत्रक। मंत्र्यांना आठवड्यातील 3 दिवस मुंबईत हजर राहणं बंधनकारक। सर्वसामान्यांच्या भेटीगाठी आणि सुनावण्या वेळेत पार पाडण्याचंही बंधन। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी। नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव। मनोज जरांगे पाटलांकडून खंत व्यक्त। बीडचे पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रेंकडे 5 जेसीबी 100 टिप्पर। सुरेश धसांचा आरोप। तर टिप्पर सोडाच एक टायर जरी सापडला तरी राजीनामा देईन, केंद्रेंचं आव्हान। सदावर्तेंसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवून विशेष मकोका कोर्टाचा निर्णय। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात। महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। तर उद्या मांडला जाणार अर्थसंकल्प। कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर। 2 ते 3 दिवसात फडणवीसांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता। मध्यान्ह भोजनामध्ये 12 नव्या पाककृतींचा समावेश। आता शालेय विद्यार्थ्यांना मिळणार व्हेज पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, गोड खिचडी आणि नाचणी सत्व। पोषण आहाराबाबतच्या तक्रारीनंतर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदवी देणं लक्ष्मी त्रिपाठींना भोवलं। त्रिपाठींची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी।